नमस्कार. लक्षवेधीच्या या भागात आपलं स्वागत. आपण थेट जातोय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आपल्या सोबत असलेले प्रतिनिधी अमित ढोमसे यांच्याकडे. अमित ढोमसे, मंजिरी धुरी यांचं म्हणणं असं आहे की सध्या परीक्षा घेण्याची स्थिती नाही, भविष्यात कधी असेल सांगता येत नाही. तुमच्या लेखी परीक्षा घेण्याची स्थिती महाराष्ट्रात कधी असू शकते? मी एक मुद्दा सांगू इच्छितो की वारंवार हे गोंधळ करतायत आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतायत. UGCने कधीही सांगितलं नाही की विद्यार्थ्यांना फिजिकली तुम्ही कॉलेजमध्ये बोलवा आणि त्यांच्या परीक्षा घ्या. UGC वारंवार हेच सांगितलंय की विविध प्रकारांचा वापर करून तुम्ही त्यांचे मूल्यांकन करू शकता. विद्यार्थी हा घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने रिपोर्ट रायटिंग करून ओपन बुक टेस्ट देऊन अशा प्रकारे एक्झाम देऊ शकतो. तर आता महाराष्ट्र सरकारच्या निर्णय आहे की त्यांनी हे एक्झाम कधी घ्यावं हा त्यांचा निर्णय आहे, पण तुम्ही विद्यार्थी संघटनेचे नेते आहात ना, तुम्ही सुचवा ना. या वेळेला परीक्षा होऊ शकतात आणि जर घ्यायच्या असतील तर त्या कधी कशा पद्धतीने होऊ शकतात? कारण विद्यार्थ्यांच्याकडून निबंध लेखन करून घेऊ शकतो आपण, विद्यार्थी ऑनलाईन असतील तर ऑनलाईन करून घेऊ शकतो. तुम्हाला काय पर्याय जमतात किंवा सुचवू पाहताय तुम्ही? नक्कीच भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांना, शेवटचे इयरच्या विद्यार्थ्यांना पुढील जॉबची वगैरे पुढील भविष्याची चिंता आहे. परंतु हे घेताना यांनी असा सावळा गोंधळ करायला नको. त्याचं व्यवस्थित नियोजन करून त्यांनी ते पर्याय सुचवले पाहिजेत. ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतात, वायवा होऊ शकतो, असाइनमेंट रायटिंग, ओपन बुक टेस्ट, अशा प्रकारचे विविध पर्यायाचा वापर करू शकतं. परंतु सावळा गोंधळ न करता व्यवस्थित नियोजन करून त्यांनी हे सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. एक आणखीन मुद्दा असा येतो मग अमित ढोमसे की खरंच परीक्षा हव्यात का मुलांना? नक्कीच सर. कोणाला हव्यात परीक्षा? नक्कीच सर. ज्या मुलांनी एकदम गरिबीतनं वर आलेले आहेत, एवढी वर्ष चांगला अभ्यास केलेला आहे, त्यांना पुढे अजून काही शिक्षणाला जायची चिंता आहे, ज्यांना चांगला जॉब हवा आहे, अशा सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा हव्या आहेत. मंजिरी धुरींना विचारतो. मंजिरी धुरी, अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत शिक्षणाचं स्वप्न बघणाऱ्या मुलांना परीक्षा हव्या आहेत, यावर तुमचं उत्तर? यावर मला बोलावं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्याच्यासाठी जो निर्णय घेतला होता आणि परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजे असं जे काही म्हणणं होतं ते योग्यच होतं. परंतु आता जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्याच्यानंतर हा जो काही गोंधळ झालेला आहे, मला असं वाटतं की पुन्हा एकदा कशा पद्धतीने आपण त्या मुलांचाही विचार केला गेला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना खरंच परीक्षा देऊन जास्त चांगले मार्क्स काढू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. अमोल मातेले आपल्याकडे. अमोलजी, ऑनलाईनचा पर्याय तुम्हाला कितपत पटतो किंवा तुमच्या लेखी परीक्षा हवे असलेले आणि नको असलेले यांच्यात योग्य मार्ग कोणता आहे निवडण्याचा, की आपल्याला या मार्गाने सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या परीक्षा करता येतील? कसं आहे की हा जो लॉकडाऊन झाला तो अचानक पद्धतीने लागलेला आहे. त्यामुळे अचानक विद्यार्थ्यांना कॉलेजमधून सांगितलं की सुट्टी जाहीर झालेली आहे. काही सुट्टीला विद्यार्थी गावी गेले. जे विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहतात त्यांची जी पाठ्यपुस्तकं असतात, वह्या असतात, नोट्स असतात, ते कॉलेजमध्ये असतात किंवा लायब्ररीमध्ये असतात. उच्चतंत्र शिक्षण घेणारे विद्यार्थी पूर्णतः वाचनालयावर अवलंबून असतात. कारण एवढी जी पुस्तकं आहेत बाजारामध्ये त्यांना एकट्या विद्यार्थ्याला घेता येत नाही. म्हणून बरेच विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहणारे वाचनालयामध्ये जाऊन अभ्यास करत असतात. अशा वेळेला अचानकपणे लॉकडाऊन झालं, विद्यार्थी गावाकडे गेले, तर अजून विद्यार्थी वसतिगृहामध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा कुठे आलेले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये जे विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी जे लागणारं साहित्य आहे ते सुद्धा नाहीये. त्यांनी कसा, जरी सुट्टी असेल 4 महिने 5 महिने 6 महिने, पण त्यांना ती पुस्तकं सुद्धा गेली होती ना, कुठे गेली काय? लॉकडाऊन. पण अमोल मातेले, त्यांना पुस्तकं द्यायला मोदी सरकार थोडंच येणार होतं. नाही, म्हणजे मोदी सरकार जरी नाही येणार तर UGCने काय ते पर्याय ठेवायला होता ना. UGC काय पर्याय ठेवलेला नाहीये. आता ऑनलाईन जरी परीक्षा घ्यायची होती, तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे ऑनलाईन परीक्षा हा एक मार्ग आहे. ऑनलाईन पद्धतीने ओरल सुद्धा परीक्षा घेऊ शकतात. पण त्यांनी का निर्णय दिला नाही? त्यांनी द्यायला पाहिजे होता. आतापर्यंत का थांबले होते? हा एक तुमचा वारंवार आक्षेप समोर येतोय आणि त्या आक्षेपासंदर्भात मला दिलीप तौर यांना विचारायचंय. दिलीप तौर, या प्रकारच्या आक्षेपांना बुद्धिभेदाचं रूप येऊ नये म्हणून एक स्पष्ट खुलासा तुमच्याकडून अपेक्षित करतो. UGCनं काहीच केलं नाही, न्यायालयात प्रकरण त्यामुळे गेलं आणि आता न्यायालय सांगतंय म्हणून परीक्षा घेतो आहोत. याच्यावरचं खरं उत्तर काय? 1 मिनिट पूर्णपणे तुमच्यासाठी आहे. दिलीप तौर. जर जजमेंट तुम्ही बघितलं, ह्या जजमेंटमध्ये खूपच रिलेव्हंट आणि खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आलेली आहे.
टोटल युनिव्हर्सिटी ज्या युजीसी खाली आहे त्या 818 युनिव्हर्सिटीकडनं रिस्पॉन्स पाठवण्यात आला ह्या मॅटरच्या संदर्भामध्ये. आणि 818 विद्यापीठापैकी 603 विद्यापीठांना त्यांच्या एक्झामिनेशन काहींनी कंडक्ट केल्या किंवा काहींनी प्लॅनिंग केली ती कंडक्ट करण्याची, म्हणजे विदाउट ऑब्जेक्शन. 209 विद्यापीठानं एक्झामिनेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाची कंप्लीट केली आणि 394 विद्यापीठ त्याच्यात तयारीत आहेत विदाउट एनी ऑब्जेक्शन इन द मंथ ऑफ ऑगस्ट अँड सप्टेंबर. आता ज्या पिटिशन दाखल झाल्यात सुप्रीम कोर्टमध्ये त्या 31 पिटिशन आहेत, म्हणजे 31. नाउ लुक ॲट द टोटल सिनारिओ. टोटल विद्यापीठाची संख्या, त्यातले किती विद्यापीठाने कुठलंही ऑब्जेक्शन न घेता एक्झामिनेशन सुरू केल्या ऑनलाईन ऑफलाईन, त्याची संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये, आणि हे चॅलेंज करणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या. यावरून एक आपल्या लक्षात येतं ह्यावरून की 31 petitioners are before court, which doesn't mean that all the students don't want to go for examination. आणि हे कोर्टाच्या ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. जेव्हा त्यांनी हे जजमेंट दिलं तेव्हा त्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत अगदी. कोर्टामध्ये. याच्यातून समोर काय आलं तर बहुसंख्याक विद्यार्थ्यांना परीक्षा हवी आहे. 2 बहुसंख्याक परीक्षा घेणाऱ्या यंत्रणा परीक्षा घ्यायला तयार आहेत. मग आता अमोल मातेलेंना माझा पुढचा प्रश्न आहे. अमोलजी, जर विद्यार्थ्यांना परीक्षा हव्यात, जर परीक्षा घेणारी, परीक्षा केंद्र चालवणारी विद्यापीठ परीक्षा घ्यायला तयार आहेत, राज्य सरकारमधलं कोण आहे ज्याला परीक्षा नको आहेत? ऐका ना साहेब, प्रसाद साहेब, कोविडचा जेव्हा प्रकोप झाला हा संपूर्ण देशापैकी महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये सर्वाधिक होता. बाकीच्या राज्यांमध्ये त्याचा प्रकोप कमी होता, तेव्हा ह्या परीक्षा झालेल्या आहेत. आता वकील साहेबांनी सांगितलं ज्या ज्या विद्यापीठाने परीक्षा घेतलेल्या आहेत त्या राज्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्या ठिकाणी कोविड तिथे काही संख्या नव्हती. परंतु देशामधलं सर्वाधिक कोरोनाचा संख्या असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे आणि त्यातलं मुंबई आहे. महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, या शहरामध्ये सर्वाधिक कोविडची संख्या होती. तेव्हा या ठिकाणी परीक्षा घेणं शक्यच नव्हतं. म्हणून हा राज्य सरकारने अंतिम सत्राच्या परीक्षेचा जो निर्णय घेतला होता तो योग्यच होता. परंतु युजीसी संपूर्ण देशाचा व्यापक विचार करता महाराष्ट्राचं कुठेच हित लक्षात घेत नाही, महाराष्ट्राची कोणतीच बाजू ऐकून घेत नाही. महाराष्ट्रावर वारंवार अन्याय केला जातो आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर देखील इतका अन्याय केला जातोय. एक साधा निर्णय घेण्यासाठी इतके महिने लावलेत. युजीसी काय करणार आणि काय काम करते हा खरा प्रश्न आहे. ठीक आहे, आम्ही डोमसे तुम्हाला उत्तर देतील. मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण बोलला महाराष्ट्रामध्ये जास्त संख्या होती आणि याची सुरुवात पुण्यामधनं झाली. परंतु आपल्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की पुणे विद्यापीठाने हा ठराव पास केला होता आणि पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात आपली तयारी चालू केली होती. परंतु नंतर याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर आणि शिक्षण मंत्र्यांच्या दबावानंतर त्यांना हा निर्णय थांबवावा लागला. दुसरा मुद्दा माझा याच्यामध्ये अमोल मातेलेंना आहे. अमोल मातेले, पुण्याचं उदाहरण तुमच्या समोर आलं. तुम्ही मगाशी असं म्हणालात की महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित राज्य आहे, त्यात सर्वाधिक बाधित प्रदेश मुंबई आहे. आपण मुंबई विद्यापीठ जे कोकण किनारपट्टीला पूर्णपणे विद्यादानाचं कार्य करतं त्याला बाजूला ठेवूया. ज्या वेळेला ग्रामीण भागात कोरोना पसरला नव्हता तिथल्या विद्यापीठांना परीक्षा घेऊ द्यायला लागायच्या होत्या. नाही, तुम्ही सांगा ना, सगळे आपल्या महाराष्ट्रात जेव्हा कोरोना आला तेव्हा आपल्या महाराष्ट्रातल्या बहुतांशी शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये कोरोना होता. पण शहरामध्ये जास्त होता आणि ग्रामीण भागामध्ये कमी होता. आता काय झालेलं आहे की कोरोनाची स्थिती ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात वाढते. आजची परिस्थिती, त्यावेळेची परिस्थिती अशी होती की शहरामध्ये बहुतांशी कोरोनाचे पेशंट सापडत होते. अशा स्थितीमध्ये बरेच विद्यार्थी आणि आपले महाराष्ट्रातले बरेच कॉलेजेस शहराच्या आजूबाजूच्या ठिकाणी आहेत आणि बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातले विद्यार्थी शहरामध्ये शिकत असतात, त्यामुळे शहरामध्ये राहत असतात. अशा पद्धतीने जे लॉकडाऊन झालं ते अचानकपणे झालं, याची काही मर्यादा नाही ठरली का किती दिवस असेल, काय असेल, काहीच माहित नाही. म्हणून विद्यार्थी आपापले कॉलेज जेव्हा सुट्टी लागली तेव्हा ते आपल्याला गावी निघून गेले. अशा परिस्थितीमध्ये कोरोना सारखी परिस्थिती उद्भवल्यानंतर ठोस भूमिका युजीसीनी घ्यायला पाहिजे होती. अंतिम सत्राच्या किंवा परीक्षा घेण्याबाबत युजीसीनी करायला हवं होतं, युजीसीनी करायला हवं होतं असं म्हणता आहात. एक पटकन उत्तर अमित डोमसे, 30 सेकंद आहेत. पुढच्या मुद्द्यासाठी दिलीप तौर यांच्याकडे जायचं आहे. मी अमोलजींना सांगू इच्छितो की आपल्या सरकारचं जे 4 कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा या कोरोना काळात झालेल्या आहेत
आपली आणि इच्छाशक्ती आरोग्य नव्हती. विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा आता आरोग्य सुरू आहेत सुरू आहेत, आणि त्या सुद्धा परीक्षा केंद्रावर जाऊन सुरू आहेत. परंतु इथं इच्छाशक्तीच्या अभावामुळे एवढा वेळ हे प्रकरण प्रलंबित राहिलेलं आहे. हे अंतिम सत्राचे विद्यार्थी जे आहेत 10 ते 12 लाख विद्यार्थी आहेत. याचा तुम्ही तफावत बघा. 7,500 विद्यार्थी आणि 10 ते 12 लाख विद्यार्थी याच्यामध्ये फार जमीन आसमान फरक आहे. या जर परीक्षा घेतल्या गेल्या आणि जर विद्यार्थी परीक्षेच्या सेंटरवर जर गेले आणि उद्या जर कोरोना सारखी परिस्थिती उद्भवली तर त्या वारंवार कुटुंबामध्ये आपल्याला सांगू त्या इच्छितो की विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी मनामध्ये कोण खेळतंय? भीती निर्माण करतायत आणि मला हे की मला सांगा, physically जायचंय. विद्यार्थ्याचं वय किती आहे? 20-21 वर्षाचं वय आहे. अंतिम सत्र परीक्षा देताना अमोलजी, अशा वयामध्ये एखाद्या विद्यार्थी अमोलजी, हा तर्कच मुळात एका गृहितकावर आहे आणि ते गृहितक असं आहे की परीक्षा केंद्रावर जाऊनच परीक्षा द्यायची आहे. माझा मूळ प्रश्न हाच आहे की परीक्षा केंद्रावर न जाता सुद्धा परीक्षा दिली जाऊ शकते, याचा विचार का होत नाही आणि आता ती भीती बरोबर, दाखवून काहीच प्रशासक उपयोग नाही. आहे, विद्यापीठाने का निर्णय घेतला नाही की 10 ते 12 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकत्र घ्या? तुम्ही प्रत्येक विद्यापीठाचा निर्णय स्वायत्त घेण्याची मुभा त्यांना युजीसीने दिली होती. अमोलजी बोला. नाही बघा, मला हे सांगायचंय की युजीसी ही सर्व ऑटोनॉमस बॉडी आहे. हिची जबाबदारी होती परीक्षा कशा घेतल्या गेल्या पाहिजेत, कशा घ्याव्यात. त्यानुसार सुद्धा राज्य सरकार निर्णय केल्यानंतर निर्णय बदलायला लावतात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तरी निर्णय द्या ना. तुम्ही तरी निर्णय सांगा की अशा पद्धती विद्यार्थी परीक्षा घ्या म्हणून. ते काही सांगतच नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळा खोळंबा झालेला आहे. ठीक आहे. वारंवार- आता दिलीप तौर यांच्याकडे जाण्याची वेळ आहे, कारण काय अशाच प्रकारे शब्दांमध्ये अडकून युजीसी जबाबदार नाही याच्यात फार वेळ नाही घालवायचा. आपल्याला आता पुढे उत्तरं शोधायची आहेत. दिलीप तौर, मी मगाशी मंजिरी धुरी यांनाही विचारलं की साधारण परीक्षा कधी होऊ शकतात, त्यांचं उत्तर नाही आलं. अभाविपचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, त्यांचं उत्तर अजून सुस्पष्ट नाही आहे. एक अंदाज किंवा तुम्ही जर दिल्लीमधल्या भारतीय वकिलांच्या सर्कलमध्ये काही कोणाशी बोलला असाल, एक साधारण कल काय आहे महाराष्ट्र सरकारचा की कधी परीक्षा घेतल्या जाऊ शकतात? महाराष्ट्र सरकारचा काय कल आहे हे थोडंसं सांगणं चुकीचं होईल. म्हणजे मी त्यावर काही ओपिनियन देऊ शकत नाही. परंतु जे हायकोर्टचे सुप्रीम कोर्टचे जे डायरेक्शन्स आहेत की एक्झाम्स टू बी कंडक्टेड बाय सप्टेंबर 30. आता सध्या जो काही वेळ आहे त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे ह्या वेळेमध्ये सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शनच्या अनुषंगाने एक रिप्रेझेंटेशन जर देण्यात आलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं की आम्ही अशा पद्धतीनं एक्झाम घेणार आहोत किंवा अशा पद्धतीनं ऑनलाईन एक्झाम घेऊ शकतो आणि त्याचा टाइम शेड्यूल हा असा आहे, मग भले तो सप्टेंबरच्या ऐवजी ऑक्टोबर असेल किंवा नोव्हेंबर असेल, तिथपर्यंत याला ते वाढू शकतात. कारण सुप्रीम कोर्टनी असं ह्या निकालात म्हटलेलं आहे की सो फार एज द टाइम इज कन्सर्न विच कॅन बी एक्सटेंडेड बट विथ द कन्सेंट ऑफ द युजीसी. म्हणजे राज्य सरकारांना त्यांनी ती मुभा दिली की जर तुम्हाला एवढ्या वेळेत, आता कमी वेळेत जर ती गोष्ट होत नसेल तर तुम्ही रिप्रेझेंटेशन युजीसी कडे द्या आणि युजीसीला तुम्ही तुमची अडचण सांगा की नेमकी काय आहे आणि तुम्ही एक्झामिनेशन कशा प्रकारे करू शकतात आणि किती वेळेत करू शकतात. तर मला वाटतं की ही एक स्टेट गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये खूप पॉझिटिव्ह आणि खूपच बेनिफिशियल गोष्ट आहे, ज्याचा फायदाच राज्य सरकार घेऊ शकतं. आणि त्यामध्ये ते सप्टेंबरच्या ऐवजी ऑक्टोबर किंवा अजून पुढे त्यांना जशा मॅनेज होतील अशा पद्धतीनं ते रिप्रेझेंटेशन युजीसीला देऊ शकतं आणि युजीसी त्यावर निर्णय घेऊ शकते. जर युजीसीनी हा जो निर्णय आहे, जर युजीसीनी व्यवस्थित ऑब्झर्वेशन किंवा जस्टिफायबल मॅनरनी जर दिला नाही असं जर राज्य सरकारला त्यानंतर वाटलं तर पुन्हा त्यांना सुप्रीम कोर्टकडे जाण्याचा सुद्धा मार्ग आहे. त्यामुळं म्हणजे आत्ताच्या घडीला 30 सप्टेंबर ही एक डेडलाईन आहे. 30 सप्टेंबरची कालमर्यादा पाळायची नसेल तर राज्य सरकारला युजीसीला पटवून द्यावं लागेल की ते 30 सप्टेंबर पर्यंत का परीक्षा घेऊ शकत नाहीत आणि त्याच्यानंतरची दिलेली तारीख ही युजीसीला मान्य करायची की नाही ते युजीसीने ठरवायचं. जर ती मान्य नाही झाली तर ची कारणं पुन्हा समोर येऊ शकतात. आता मंजिरी धुरी, जर समजा आता हा विषय पूर्ण जर आणि तर मध्येच फिरतो आहे, कारण 30 सप्टेंबर मान्य करायची की नाही याच्यावर राज्य सरकारचं अधिकृत मत अद्याप आलेलं नाही. मंजिरी धुरी, तुमच्या लेखी समजा सप्टेंबर मध्येच परीक्षा घ्यायच्या झाल्या तर विद्यार्थ्यांच्यासाठी तो विषय आव्हानात्मक असेल का? नक्कीच तो विषय आव्हानात्मक असेल आणि नंतरही राहील. कारण की खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर याच्यामध्ये अशा विद्यार्थ्यांचा विचार मला वाटतं कशा पद्धतीने करणार आहे जे की अंध आहेत किंवा ब्लाइंड आहेत, जे विद्यार्थी किंवा अपंग आहेत, त्या विद्यार्थ्यांना ह्या सोयी सुविधा कशा पद्धतीने ती लोक मॅनेज करू शकतात
इंटरनेट सोयीसुविधांचं तर मी म्हणेन की अजूनही आपल्याकडे 3-13 ते वाजलेलेच आहे. तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मुलं ह्या सिच्युएशन मध्ये परीक्षेला हजर होतील, कारण की बरेच अशी कुटुंब पण आहेत या काळामध्ये ज्यांच्या घरामध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत आणि कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचे आई वडीलही कोरोनामध्ये दगावलेले गेले, बर आजी आजोबा दगावले गेले. मग अशा परिस्थितीमध्ये मानसिकता जी विद्यार्थ्यांची खचली आहे या काळामध्ये, तर या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांचा इथे कुठे विचार होणार आहे का, किंवा त्या ठीक विद्यार्थ्यांसाठी आहे, आपण हा एक कसं विषय बघणार? विचारात घेऊ आपण. दरम्यान शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ या नात्यानं आपल्या सोबत शरद निंबाळकर यांची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. शरद निंबाळकर हे पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. आजच्या निकालाच्या संदर्भात शिक्षण क्षेत्राचं प्रतिनिधित्व म्हणून ते काय बोलतात ते ऐकूया, मग पुढची चर्चा करूया. हा जो कोर्टाने निकाल दिलेला आहे, हा निकाल मला असं वाटतं की ज्या UGCच्या संदर्भात असेल किंवा परीक्षा विभागाच्या संदर्भातले जे कायदे आहेत त्या कायद्याला अनुसरून असा हा निकाल झालेला आहे. याच्यामध्ये आता विद्यार्थ्यांच्या संदर्भात हा परीक्षा न घेता डिग्री मिळण्याचा जो हा एक सुखद भाग होता त्याला थोडीशी ठेस पोहोचणार आहे. परंतु दूरगामी जर विचार केला तर बिना परीक्षेची डिग्री कुणाला जर मिळाली असेल तर आज बरं वाटेल कदाचित, परंतु येत्या काळामध्ये त्या विशिष्ट पदवीचं महत्व हे सातत्याने कमी होणार आहे. बिना परीक्षेची पदवी ही आज जरी सोपी वाटत असली तर दीर्घकालीन त्या विद्यार्थ्याचं नुकसान याच्यामध्ये संभवतं. म्हणून मला असं वाटतं की हा जो निर्णय आहे हा निर्णय स्तुत्य आहे. थोडक्यात काय तर शिक्षण क्षेत्राकडून आत्ताच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालाचं स्वागत होत आहे, कारण परीक्षेशिवाय कसल्याही प्रकारचं प्रमाणीकरण शक्य नसतं. तेव्हा प्रमाणीकरणाच्या साठी परीक्षा गरजेच्या आहेत. आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे जातोय. वेळेची मर्यादा आहे आपल्याला. आपल्या सोबत ॲडव्होकेट अमोल मातेले आहेत, दिलीप तौर आहेत, ते सुद्धा ॲडव्होकेट आहेत, आणि अमित डोमसे अभाविपचे प्रतिनिधी आहेत, आणि मंजिरी धुरी ह्या विद्यार्थी भारतीच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे तो अमोल मातेले यांना. अमोल मातेले, समजा आपण सप्टेंबरच्या ऐवजी परीक्षा थोड्याशा पुढे मागे जर केल्या तर त्याचे पुढचे परिणाम आणि त्याच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्षावर होणारा परिणाम या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करायला अजून किती दिवस लागतील? नाही, आता कसं आहे की बघा, आता जे तज्ज्ञ आहे शिक्षण तज्ज्ञांनी सांगितलं, ITI सारख्या ज्या संस्था आहेत, नामांकित संस्था, त्यांनी सुद्धा परीक्षा रद्द केलेल्या आहेत. विदेशामध्ये जे मोठे मोठे युनिव्हर्सिटी आहेत, नामांकित युनिव्हर्सिटी आहेत, त्यांनी देखील परीक्षा रद्द केलेल्या आहेत. आणि परीक्षा घेतल्याच अमोल मात्र विदेशात कोणी रद्द केल्या परीक्षा? हे अत्यंत कुठल्या चुकीचं आहे. विद्यापीठाने विदेशातल्या परीक्षा रद्द केल्या? आता तुम्ही ऑक्सफर्डच्या विद्यापीठात नामांकित विद्यापीठ आहे, तिथे देखील परीक्षा ऑक्सफर्डने अजिबात परीक्षा रद्द नाही केली. हा अत्यंत दिशाभूल करणारा प्रचार आहे. प्रचार आहे तुमचा. अमोलजी, कृपया ऑक्सफर्डने असं सांगू नका. माहिती घ्या. ऑक्सफर्डवाल्यांना राग येईल. तिथे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा असतात. प्रात्यक्षिक परीक्षेवरती ते निकाल लावले जातात. आपल्यासारखी थेअरी परीक्षा घेऊन निकाल लावले जात नाही. लक्षात घ्या, आपल्याला सुद्धा आपल्या शिक्षण पद्धतीत बदल करावा लागणार आहे, आणि हे बदल होत असताना आपल्याला थोडं अवघड वाटेल. नक्कीच परंतु आपण ही एवढे काळाची वर्ष हे गरज करू आहे, नाही बदल शकलो, पण झालेच आता पाहिजे. नवीन एज्युकेशन म्हणजे पॉलिसी येते, त्याच्यामध्ये हे बदल घडलेले आहेत. अमोलजी, ऑक्सफर्डच्या नवीन कडून policy परीक्षा जेव्हा बघू रद्द आपण झालेल्या काय. नाहीत, परीक्षा पद्धती बदललेली आहे. कृपया हा दिशाभूल करणारा प्रचार करू नका एवढी विनंती आहे. पण एक गोष्ट नाही नाही नाही, आजच्या बिल्टॉन घडीला- सारखी युनिव्हर्सिटी आहे, तिथे देखील परीक्षा रद्द केलेल्या आहेत. अच्छा, ठीक हा, आहे, बोला. तुमचा हा तर्क आहे, तर्काच्या ठिकाणी ठेवूयात. मला एका गोष्टीचं उत्तर द्या, ज्याच्याकडे विद्यार्थी डोळे लावून बसलेले आहेत. तो विषय असा आहे की परीक्षा घेण्याच्या साठी राज्य सरकार निकाल घ्यायला किती दिवस लागेल? म्हणजे परीक्षा घ्यायच्या तर कधी घ्यायच्या हे ठरवायलाही काही कालमर्यादा आखून घेणार आहात? नाही, आता बघा कसं आहे, आज निकाल सुप्रीम कोर्टाचा आलेला आहे, त्यामुळे राज्य सरकार तत्परतेने त्यावरती निकाल घेईल, काय करायचा निर्णय करेल. परंतु आज देखील विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड आर्थिक परिस्थिती तणावाची आहे. त्याचबरोबर मानसिक संतुलन बिघडण्याची अवस्था निर्माण झालेली आहे. बरेच विद्यार्थी जवळजवळ 4 ते 5 महिने लॉकडाऊनमुळे असल्यामुळे इतके प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत की आता हे प्रॉब्लेम सांगत बसलं तर वेळ कमी पडेल. परंतु ह्या परीक्षा घेण्यासाठी आता राज्य सरकारला देखील काहीतरी पर्याय शोधावा लागणार आहे, आणि त्याच्यावर नक्की पर्याय विद्यार्थ्याच्या हिताचा शोधून आता परीक्षा कशा घ्यायच्या कशा नाही घ्यायच्या याच्यावरती निर्णय करेलच. ठीक आहे, तुम्ही लवकरात लवकर तो निर्णय करावा आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती या माध्यमातून करतो. एक पुढचा मुद्दा पटकन स्पर्शतो आणि तो दिलीप तौर यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे. दिलीप तौर,
थोड्या वेळापूर्वी आपणही या गोष्टीचा उल्लेख केलात की जेईई आणि नीटच्या संदर्भात पुनर्विचार याचिका किंवा आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यात. मी पुनर्विचार याचिका चुकून म्हणालो. त्या आव्हान याचिकांच्या संदर्भात सुद्धा तशा प्रकारची मागणी करणाऱ्या म्हणजे जेईई आणि नीट पुढे ढकला ही मागणी करणाऱ्यांनाही लक्षात घ्यावं की साधारण परीक्षा घेण्याच्या बाबतीत न्यायालयाचा कल काय आहे. मला वाटतं काल जेव्हा हिअरिंग चालू होती, काल किंवा आजच काही पिटिशन दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या राज्यांनी त्या पिटिशन दाखल केलेले आहेत. बऱ्याच आय थिंक मला वाटतं 4 ते 5 पिटिशन दाखल झालेले सहा आहेत. राज्यांच्या आहेत आव्हान याचिका. हा, तर कन्सिडरिंग नाव धिस जजमेंट अँड कन्सिडरिंग द अर्लियर जजमेंट, अकॉर्डिंग टू मी त्याच्यामध्ये खूप कमी स्कोप आहे की जजमेंट रिव्ह्यू करण्यासाठी. ठीक आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये थांबण्याची वेळ आली आहे कारण वेळ मर्यादा आहे या चर्चेला. तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.